नमस्कार, मी अनुष्का अभिज्ञा रेसिपी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मी आज तुम्हाला दाखवणार आहे इन्स्टंट असा मँगो फ्लेवरचा फालुदा. तो कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. आता मी इथे इन्स्टंट रेडी टू कुक फालुदा मिक्स घेतलं आहे. हे मी मँगो फ्लेवरचा घेतलं आहे. आता सीझन मँगोचा आहे त्यासाठी मी इथे मँगो फ्लेवरचा घेतला आहे. इथे एक कढई घेतली आहे. ती कढई थोडीशी तापली की आपण 1 लिटर म्हशीचं दूध घेणार आहोत. म्हशीचं दूध का घ्यायचं? जेणेकरून त्याला शाही खूप छान घट्ट येते. त्यासाठी मी इथं 1 लिटर दूध घेतलं आहे व्यवस्थित आणि ते कच्चंच आहे. मी आधी तापवलेलं नाही आहे, कच्चंच दूध घेतलं आहे. आता एक चांगली उकळी काढायची. इथे एक चांगली उकळी काढली की ते व्यवस्थित सतत हलवत राहायचं, जेणेकरून हे जे बाजूला शाई लागते ती शाईवरती पकडून नाही द्यायची. ते व्यवस्थित मिक्स करायचं दुधात, जेणेकरून मस्त असं दुधाला क्रीमीनेस यायचा. त्यासाठी आपण व्यवस्थित सतत हलवत राहायचं. आणि एक आता छान उकळी आली. आता आपण काय करायचं, फालुदा मिक्स घेतला होता तो एका हाताने घालायचा आणि एका हाताने ढवळत राहायचं, जेणेकरून पटकन मिक्स होईल. ते त्याच्या गुठल्या वगैरे होणार नाहीत, पटकन मिक्स होईल आणि खाली बेसला पण लागणार नाहीत. त्यासाठी सतत हलवत राहायचं. एक उकळी आली की तुम्ही बघू शकता मस्त इथे एक उकळी आली आणि वास पण खूप छान येत होता मँगो फ्लेवरचा. आणि गॅस बारीक करायचा आणि परत पुन्हा एक उकळी करून द्यायची. पुन्हा एकदा उकळी काढली की व्यवस्थित असं घट्टपणा येतो त्याला, व्यवस्थित छान, आणि तो छान शिजला जातो. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि रूम टेम्परेचरला तोपर्यंत बाहेरच ठेवायचा आणि थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये 5 तासासाठी ठेवून घ्यायचं. व्यवस्थित 5 तास झाले की मग फ्रीजमध्ये काढायचं. आता इथं व्यवस्थित 5 तास झालेत, पूर्णपणे गार झाला आहे. व्यवस्थित गार झालं ना, त्याला गार झाल्यावर त्याला घट्टपणा येतो, मग खायला पण खूप छान लागतं. आता मी तुम्हाला दाखवते किती व्यवस्थित गार झालं की कसं घट्टपणा येतो. मस्त झाला आहे. आणि आता आपण एक ग्लास घ्यायचा, काचेचा ग्लास घ्यायचा आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे मँगो फ्लेवरचं जॅम होतं. मी थोडं त्याला पाणी टाकून थोडंसं पातळ करून घेतले आणि फक्त आपण 1 चमचा त्या ग्लासला कोटिंग करून घेणार आहोत, जेणेकरून आणि फ्लेवर खूप छान येतो फालुद्याला. तर असं आपण एक कोटिंग करून घेऊया. मँगो फ्लेवरचं जॅम होता माझ्याकडे तो. आणि आता एक चमचा व्हॅनिला आईस्क्रीम घालून घ्यायचा. व्हॅनिला आईस्क्रीम आणि फालुद्यामध्ये खूप छान लागतो. मी ते 1 चमचा व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेते. आणि 1 चमचा व्हॅनिला आईस्क्रीम घालून झाल्यावर मी इथं आता मँगो फ्लेवरचा फालुदा आहे म्हणून मँगो बारीक कट करून घेतलेत. इथं 1 चमचा मँगो बारीक कट केलेले घालते. आणि आता ड्रायफ्रूट्स घेतले होते, ड्रायफ्रूट्स पण व्यवस्थित आपण घालून घ्यायचं. मी इथं ड्रायफ्रूट्स काजू, बदाम, मनुके हे सगळे घेतलेत. ते थोडं थोडं घालून घ्यायचं, काजू, बदाम, मनुके वगैरे. आणि ते घालून झाल्यावर आता 1 चमचा गुलकंद घ्यायचं. गुलकंद पण फालुद्यामध्ये खूप छान फ्लेवर येतो. टुटी फ्रुटी घेतली कलरफुल, ती घालून घ्यायची. आणि आता थंडगार आपण फालुदा केला होता तो घालायचा. तो व्यवस्थित घालून घ्यायचा. मस्त थंडगार झाला आहे, व्यवस्थित थंड करून घ्यायचा आणि तो घालून घ्यायचा. इथं आता फालुदा घालून तयार झाला आहे. इथं मी इथे व्हॅनिला आईस्क्रीम घालते आणि थोडीशी मँगोचे काप घालते आणि थोडंसं ड्रायफ्रूट्स घेतले होते ते घालते. तुम्हाला हवं असेल कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता. आणि थोडीशी टुटी फ्रुटी घेतली ती घालते. मस्त कलरफुल झाला आहे, तुम्ही बघू शकता, मस्त दिसतो. हवं असल्यास तुम्ही प्लेन पण पिऊ शकता फालुदा. खरं हा असा करून तुम्ही नक्की घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा शाही फालुदा खायला खूप मस्त लागतो. तर इथं तयार आहे मँगो फालुदा मिक्स. तर तुम्हाला हा फालुदा कसा वाटला जरूर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवीन नवीन रेसिपी घेऊन येऊ तुमच्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.